गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. शिष्य कर्तव्य. शिष्याने मनाने गुरुच्या चरणी स्थिर व्हायला पाहिजे. भगवंत नामस्मरणात आनंद आहे, तो अनुभवावा. मनातून संशय काढून टाकावा. जर मनात संशय ठेवून काहीही करण्याचा प्रयत्न केला तर काहीही साधणार नाही. कोणताही गुरु डोक्यावर हात ठेवून एकदम उद्धार करणार नाही. शिष्याने या गुरुपेक्षा दुसरा गुरु अधिक काय देऊ शकेल याचीही कधी चौकशी करू नये. गुरुचरणी स्थिर होऊन आपली वणवण व भटकंती थांबवावी. ईश्वराविषयी दृढभाव ठेवावा. शिष्याने गुरुवाक्याचे व्यवस्थित श्रवण करून त्याचे सतत मनन करावे. शिष्याने धार्मिक पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. गुरूंच्या सहवासात राहून त्यांची निरपेक्ष सेवा करण्याने अभ्यासातील अडचणी शंका आपोआपच दूर होतात. प्रत्येक शिष्याचे गुरुभक्ती गुरुसेवा हेच उद्दिष्ट असावे. गुरूंविषयी शिष्याला अत्यंत जिव्हाळा असला पाहिजे. प्रेम असले पाहिजे व कर्तव्याची जाण असली पाहिजे. गुरूंविषयी मनामध्ये शुद्ध भाव विश्वास बाळगून त्यांची सेवा करावी. रामदास स्वामी व त्यांचे शिष्य कल्याण यांचे एक उदाहरण या संदर्भात देता येईल. रामदास स्वामी एकदा पावसाळ्यात कृष्णेकाठी संध्येला बसले. संध्या झाल्यावर ते ध्यानस्थ बसत. पावसाळ्याचे दिवस असल्याने कृष्णेला एकदम मोठा पूर आला व त्यांच्या अंगावरून गेला. ज्यांनी हे दृश्य पाहिलं त्यांनी रामदास स्वामी पाण्यात वाहून गेले असे कल्याण स्वामींना सांगितले. कल्याण स्वामींना आपल्या गुरूंबद्दल अतिशय विश्वास होता. ते रामदास स्वामी जेथे बसले होते तेथे गेले व तत्काळ पाण्यात बुडी मारली. पाण्याखाली रामदास स्वामी तशाच ध्यानस्थ अवस्थेत होते. कल्याण स्वामींचा स्पर्श झाल्यावर त्यांची समाधी जागृतावस्थेत आली. कल्याणासहित ते पाण्याच्या बाहेर आले. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. खरे महापुरुष व त्यांचे समर्थ शिष्य सर्वांना पाहायला मिळाले. गुरूंची प्रचिती येणे म्हणजे चमत्कार करून दाखवणे नाही. आपल्या श्रद्धेने काय होऊ शकतं हे गुरूंकडून अनुभवायला मिळतं. ध्यान धारणा व समाधी अवस्थेपर्यंत नेणारी ही गुरुशिष्य परंपरा आहे. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.